शुक्रवार शनिवारच्या बाजारात जायची. मग आम्हाला आशा लागायची. मग ती किती एक 4 आण्याची भेळ आणायची. आम्ही 5 जण बहीण भावंडं ते मोठमोठं वाटून खायचं. एवढं आनंदी व्हायचं की आई कधी येईन असं वाट बघत बसायचं आंब्याच्या झाडाखाली. आई आली की मग तिने आम्हाला मोठ भेळ द्यावा. आम्ही तेवढी खाल्ली की 8 दिवस परत आम्हाला काही आशा वाटत नव्हती. सांगू का, आमची वडील आहेत ना, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, पण गोष्टी एवढ्या सांगायच्या की देवादिकाच्या फार खरंच घडलेल्या गोष्टी सांगायच्या. किंवा काशीला एका मुलाने आईवडिलांनी सांगितलं, बाळा तो काय केलं, ती गोष्ट वडील सांगायची आम्हाला. की त्या मुलाला आवडतं त्यांनी आई म्हणली की तुझ्या वडिलांनी इथं तिथं अशी मंदिरं बांधल्या, तू काय केले अजून. ही गोष्ट आमचे वडील सांगायचे. ती गोष्ट आत्तासुद्धा काशीमध्ये तर त्या मुलाला अभिमान वाटला तर त्याने तिच्या आईला सांगितलं, तू जाऊन बघ, मी काशीमध्ये मंदिर बांधून आणले. तर ते आत्ता जरी गेलं ते मंदिर बघायला गेली आई वडील, मुलगा घेऊन गेला तर ते वडील असं मान कळस वाकडा झालेलं आहे. आत्ता जरी गेलं तर काशीमध्ये ते मंदिराचे ते वाकडा झालेला दिसतो. ही गोष्ट आमचे वडील सांगायचे. कुठे गेले नाही तरी ते इतक्या लांब लांबच्या गोष्टी सांगायचे. खूप गोष्टी देवाच्या सांगायच्या. आम्ही तास तास ऐकत बसायचं अशा गोष्टी. अशा कथेमध्ये याच्यात देवाच्या काही म्हणा असतील अशा प्रत्येक ठिकाणच्या गोष्टी आमच्या वडिलांना सांगता यायच्या. प्रत्येक असे बसले ना आम्ही संध्याकाळचे की त्यांच्याजवळ बसायचं. गीताच्या यातल्या त्यातल्या सगळ्याच्या गोष्टी सांगायच्या. पण आम्हाला एक अक्षर वाकडं वाचता येत नव्हतं की कुठल्या तीर्थाला ते गेलेले नव्हते, कुठंच नाही. पण एवढी ते फार सगळ्या यातल्या गोष्टी सांगायच्या. त्या खऱ्या गोष्टी होत्या फार. आम्हाला त्या गोष्टीचं एवढी आठवण येते, त्या अशा गोष्टी सांगणार कुणीच नाही मिळायचं. एवढ्या गोष्टी वडील आमचे सांगायचे फार. बाबांची अशी कोणती सवय जी तुला आज पण हसवते? अशी सवय आहे किंवा आपण किती काही बोला काही करा ते आपले उत्तर देणार नाही, काय नाही, तसे गप्प बसणार आणि हसणार. बाकी काही बोलणार नाहीत. किती आपण बोला, किती बोला, किती बोला, ते फक्त हसणार बस, काही उत्तर देणार नाहीत. त्यामुळे याच्यावरच आम्ही हसतो. खूप हसत राहते मी. मग तुम्हाला काही बोलता येत नाही का? किती बोललं तरी मग थोडे हसणार गालामध्ये. चिडले तरी हसणार, उत्तर देणार नाही, कधीच शब्दाने बोलणार नाहीत. आपले हसत राहणार. किती काही होऊ द्या, कधीच उत्तर देणार नाहीत. हसतच राहणार. इतकं हसून हसून आम्ही फार हे होतो, पण ते आपल्या गालात हसत राहणार. तुला सगळ्यात जास्त खायला काय आवडतं? सगळ्यात जास्त खायला घरचंच आवडतं. बाहेरच्यापेक्षा घरचं आवडतं. भाजी, कांद्याची भाजी, मेथीची भाजी, घुगऱ्या, असं मोकळ धान्य, भाकरी, चपाती, पुरणपोळी हेच आवडतं. शिंगोळे आवडतात. परत कधी काय आपली कांद्याची भजी असं आवडतं आम्हाला. घरातलं करून बाजारात आणली तर भेळ, समोसे, जास्त करून समोसे आवडतात. बाकी दुसरं सहसा पदार्थ नाही आवडत. पण घरगुती पदार्थ आवडतात. शिळी भाकरी असो काय असो हे भरपूर आवडतं. लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, अशा चटण्या तिखट जास्त खायला आवडतं, गोड नाही आवडत. विठ्ठलाचं तुझं नातं सांग. तरी विठ्ठलाचा इतकी आवड आहे मनाला की विठ्ठल म्हटलं की असं वाटतं की सगळं संसार सोडून पंढरीची वाट धरावा. एवढी आवड देवाची लागली तर खरंच पांडुरंग असा भेटतो की बस. विठ्ठल म्हणलं महिन्यातून जरी भेटून आलं तर असं वाटतं मी लगेच जावा विठ्ठलाला भेटायला. एवढी पांडुरंगाची आवड लागली. एवढं दैवत कुठंच नाही. एवढं पंढरीचं खरंच, पंढरीचे पांडुरंग हे खरंच मायबाप आहेत. आई बापच आहेत आपली. पंढरीची वाट दिसती धोपट, देव ग विठ्ठलानी आणि लावली तुळशी वाट. पंढरीची वाट मला चालाय आलं की, देव ग विठ्ठलानी आडवी लावली पालकी. पंढरीची वाट मला दिसती धोपट, देव ग विठ्ठलानी आणि लावली तुळशी. पंढरीला जाया माझी कालची तयारी, विठ्ठल मुराळी गोड चला सरात नयारी. पंढरीची वाट मला दिसती